राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या वस्ती प्रीमियम लीग मध्ये। तर आजची क्रिकेट स्पर्धा आपल्या वस्ती असणार आहे बघा सगळी। आमच्या वस्तीचं क्रिकेट म्हणजे तुम्हाला माहित आहे, क्रिकेट कमी महाभारत जास्त, म्हणजे युद्धच लागलंय बघा। तर खरं काय झालं पहिल्यापासून बघा तर मित्रांनो, हे भाऊ आहे आपला कुणाल शेतोय, या बारक्या पोराला मारतोय आणि पूर्ण बालिश आहे, याला बॅटिंग बॉलिंग काय जमत नाही बघा। हे असं आहे, एकदा कोणाला आउट झाला म्हणजे ओम दादा खुशी के मारे मतलब कुछ यार बोल ही नाही सकता। मग काय कोणाला दादाला म्हणलं सरका बाजूला, आता आम्ही बॉलिंग करणार आहे। बॉलिंग करत तर पन्नू दादा काय म्हणतो ऐका। पन्नू भाऊच्या नशिबात महाराष्ट्राचे IPL बघायचं आहे। ही बघा आमचं इंटरनॅशनल लेवलचं स्टंप आहे बघा। भाऊ रिएक्शन कसं ओके मध्ये आउट होतोय माणूस, संपला विषय। मी आज हॅपी याचं दाडकं उडल्यावर काय आनंद मावला गेले मित्रांनो। मधले दांडकं तर शर्मावून उडवलेले ते आता दांडकं मित्रांनो। आता गपची बसल्यावर तिकडे जात बघा, आता त्याला आउट द्यायला लागते परत त्याला। आणि कुणाल शेटला आउट केल्यामुळे कुणाल शेट रागात टिलू शेटला बॉलिंग करत आहेत। बॉलिंग असे करत आहेत की बघा डायरेक्ट दांडकं उडवलं। राग म्हणजे किती असतो राग, एवढा नसतो, बारक्याला करावं राग, ते पटलं नाही आपल्याला। मी आपलं इथे इंटरनॅशनल लेवलचा स्टंप लावण्याचा प्रयत्न करत होतो, ह्याच्या काय दांड्या लागतच नव्हत्या, 4-10 हाणत होतो पण काही बसतच नव्हतं। आपण आलो मग बॅटिंगला, काय खरं नाही म्हणून। तुम्हाला आमची टीम जॉईन करायची असते तर खास वैशिष्ट्य आहे, आम्ही हाणलेला बॉल आम्हाला जाणायला लागतो, हा टॉपचा विषय। मग मी काय आलो गे स्ट्राईकला आणि आता असं हाणावं म्हणलं, बॉल असा आला आणि स्टंप मधला पडला, इंटरनॅशनल लेवलचा स्टंप मारला आणि मी आउट झालो। रावलंय वाईट वाटलं, काय करता, जाऊ द्या चला। आणि हे सगळं बघून आमच्या कुणालचं एकच म्हणणं होतं की मी अजून बी आउटच नव्हतो बरं का, जा म्हणलं तिकडे मी टाकतो आता बॉल, माझा राग काढायचा होता प्रणव शेटवर। मी आलो बॉलिंग ना, बॉल गारा फिरवला आणि चितळे प्रीमियम लीगचा आलो आपण बॉल टाकायचा ना बेरे बॉल टाकावं म्हणलं, पहिला बॉल असा फिरवून घेतला की वाईटच गेला। रावले अवघड आहे, काय करावं म्हणलं बघा। या असा हाणलेला बॉल असा कोणाला पकडत होता जसं काय कोंबडीच पकडतो काय, पळत प्रणवनं राणा काढल्या राव। तेवढ्यात प्रणव शेट आउट झालं, काय प्रणव शेट आउट द्यायला तयारच नव्हतं की राव। आउट आहे उगा आउट आहे, मला काय सांगायचं नाही, आउट आहे आउट बरोबर इथं लागल्या बॉल आउट आहे आउट। शेवटी प्रणव शेट चिडलं आणि डबल खेळायचा निर्णय घेतला आणि खेळत गेला बॉल डायरेक्ट बाउंड्रीच्या पाराने आउट झाला। बांधणं केली आणि निघालो थेट जांभळण आंब खायला। थेट चालत आलो डायरेक्ट तळ्याकडे। तिथं आल्यावर बघा उसवाडीनं थेटीत आपल्या प्लेअर आहे बघा, आपल्या तुम्हाला पण वाटत असेल याद लागले काय, ही अशी काय गुंगलेली जणू काही अर्धी नाही आपट पेल होती, पण ही नुसती जांभळं खाऊन एवढी चाललेली। समजायने आंब खाल्ला असता अजून 10-12 डझन तर मग काय यांचं काहीच करणं नव्हतं। ही काय बघताय, ही आमच्या कुणाला मिटलंय आवडत। मित्रांनो थेट कुठं आलं माहिती आहे तुम्हाला, कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती आहे, नाहीतर घरी जाऊ लागली की यांची जांभळं खाण्यावरनं बांधणं आणि ओमना असा काय धमका दिला प्रणव भाऊ 201च्या पिढनं।